चला इकडे लक्ष द्या मुलांना. आता हे पहा, तुम्ही इंग्लिश मध्ये हेल्पिंग वर्क पाठ केलेत की नाही? मग त्याच्यामध्ये हा शब्द आहे का? पहा बरं. आहे मॅडम. आहे. मग या शब्दाचा अर्थ काय आहे? असणे किंवा आहे. असणे किंवा आहे. मग हा शब्द केव्हा वापरायचा? जेव्हा आपल्याजवळ एखादी वस्तू आहे तेव्हा वापरायचा. आता माझ्याजवळ काय आहे? पेन. मग मी काय सांगणार? आय हॅव अ पेन. हो की नाही? मग आता तुमच्या लक्षात आलं का? हॅव केव्हा वापरायचं? जेव्हा आपल्याजवळ एखादी वस्तू असेल तेव्हा आपल्याला ती दुसऱ्याला सांगायचं की आय हॅव अ पेन, आय हॅव न्यू नोटबुक. हो की नाही? मग आता इथे पहा, आपण ते वाक्य बनवतात. आय हॅव पेन. आय हॅव लाईट. सांगा पुढचं. आय हॅव अम्ब्रेला. I have book. Madam, I have chair. I have red car. Red car. I have Red car. I have पहा, mango. आता समजत आहे की नाही तुम्हाला? I have orange. I have chair. Chair. I have chair. I have new dress. न्यू ड्रेस घेताना तुम्ही एखाद्या वेळेस हो मॅडम तुमच्या मैत्रिणीला सांगू शकता आय हॅव न्यू ड्रेस. I have new dress. I have watch. व्हेरी गुड. मग आता लक्षात आलं का? हॅव केव्हा वापरायचं? जेव्हा आपल्याजवळ एखादी वस्तू आहे आणि आपल्याला ती दुसऱ्याला सांगायची तर ह्या प्रकारे सांगायची. चला आता हे रीडिंग करा सेंटेन्स. I have a pen. I have a kite. I have umbrella. I have book. I have chair. I have new dress. I have watch. आता हे झाले असे हॅवचे सेंटेन्स. आता हे असे सेंटेन्स तुम्ही घरून बनवणार ना? हो मॅडम. आणि हे लक्षात ठेवा, हॅव म्हणजे एखादी गोष्ट आपल्याजवळ आहे आणि ती आपल्याला दुसऱ्याला सांगायची तर या प्रकारे सांगायची. आलं लक्षामध्ये? ठीक आहे, चला लिहून.